हा भरतचा फोन आला होता म्हणजे तुमचा फोन झालाय. हा फोन केला होता मी. हा ते 1-2 शेतकऱ्यांना माल काढायचे होते ना मार्केटसाठी. बर 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 तर मी अंदाज घेतला म्हणलं कसं काय परिस्थिती आहे. बर बर बरं मला सेटलाच कॉल करा, मला सेट सांगतील कधी काढायचे काय. नाही, आता काय झालं, पाऊस उघडल्यानंतर आहे ना 8 तारखेपासून फ्लो सगळीकडे महाराष्ट्रात हो हो. आणि जागेवरच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा थोडासा रेट कमी केला होता. हा जागेवर कमीच केलाय ना. हा तर आज एक शेतकरी आहे की त्याचा 110 120 मागत होता, त्याचा 141 नी सौदा झाला हा हा. जागेवरती. तर त्याची 151 नी मागितला होता, तो खाली आला होता. पण ग्राहकाची ओढ तयार होईल आता, म्हणजे जागेवर पण होईल आणि हम्म. मार्केटला पण आता थोडंसं मी आज आवाहन केलं की ज्यांना गरज आहे त्यांनीच काढा, ज्यांचा पुढं माल आहे त्यांनी गडबडून जाऊ नका. हा हा. जो बुकिंगचा फ्लो आहे ना तो आज मला थोडासा कमी वाटला, म्हणजे आपण सांगण्यामुळं. तर हे असं सगळीकडे झालं तर माझ्या मते जागेवर पण रेट वाढतील आणि मार्केट पण व्यवस्थित राहतील. नाही तेच शेतकऱ्यांनी घाई नाही केली पाहिजे ना आता. शेतकरी घाई करतात ना. काही लोकांनी सांगितलं शेट आमची 15 दिवस पुढे होती, पण लोक म्हणले की एवढं मंदी होईल, मग आम्ही काढायला सुरुवात केली. अहो म्हणजे तुमच्या मंदीनी तर सगळ्यांनी एका टायमाला उड्या मारल्या. अहो जी भूक आहे ती त्यांची कमी झाली ना, म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं ताळमेळच बसलं नाही ना. तेच ना, ते आता व्यापारी काय झाले ते एकदम पडून मागतात ना. मागू द्या ना, त्यांनी पडून मागणं त्यांचं कामच आहे ना, आपण वडून धरणं हे आपलं काम आहे. नाही बरोबर आहे ते. हा शेवट आपला एवढा खर्च झालेला आहे. आता जसं मागेल तसं द्यायला आज शेतकऱ्यांचं धारिष्ट होत नाही ना, की मागितलं म्हणून दिलं ते थांबणार आहे शेतकरी ना अजून. हो हो. किंवा आज मार्केटच पडली आज म्हणून मार्केटमध्ये लय माल येईल अशातला भाग नाही ना. शेतकरी 2 दिवस अंदाज घेत थांबणार ना, मार्केटमध्ये मंदी होती जरा थांबा. पण हो. मार्केट पाडायला शेतकरीच कारणीभूत ठरतात. आता जागेवर मंदी झाली, चला 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 मार्केटला झाला, मार्केटही पडतात. तेच होतंय आता सगळं प्रॉब्लेम. त्यामुळं आता मुद्दा असा आहे की घाबरून न जाणे, पण आता लय रेट वाढतील ही अपेक्षा धरण्यापेक्षा योग्य रेटची संधी पाहणं आणि देऊन टाकणं. हो तेच. पण गडबडून कमी रेटमध्ये तर न देणं ही योग्य राहील. कारण आता जो फ्लो होता तो 4-6 दिवसाचा राहणार आहे, मी अगोदरच सांगितलं होतं. म्हणजे ज्या वेळेस पाऊस चालू होता त्याच वेळेस मी सांगितलं होतं की आता पाऊस उघडल्या माल जास्त येतील आणि वैयक्तिक आपल्या दुकानावरती गर्दी व्हायला नको म्हणून आपण बुकिंग सुद्धा चालू केलं की बाबा थांबा आता तुम्ही उद्या काढा. म्हणजे झाडावरती माल राहिला ना काय फरक पडणार नाही. आणि हे प्रत्येक आडत्यानं जरा धोरण ठेवलं ना आणि जागेवरच्या व्यापाऱ्याला योग्य रेट आपण देण्याची भूमिका ठेवली तर मार्केटमधून रेट हे योग्य निघतील आणि जागेवर पण रेट चांगले राहतील असं मला वाटतं. नाही बरोबर आहे. शेतकऱ्यांना आपणच सांगितलं पाहिजे ना आणि थोडं सांगा. शेतकरी काय करतात, अमुक एका मार्केटला म्हणतो अरे चला 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 तिकडे खूप तेजी आहे, तिथला थवा उठतो दुसऱ्या मार्केटला जातो, तिथं मंदी करतो तिथं परत. तेच होतंय. आता 4 दिवसापूर्वी रात्याला शेतकऱ्यांचं लय मार्केट आहे तिकडं, एकदम आवक झाली. त्या सतीश कुमारला काही काळानी 10-15 गाड्या उभ्या निलाव करायची, ते खाली करायची. पण त्यांनी इतके रेट खाली आणले ना, मग काय अक्षरशः 900, 1000, 1200 अशी चांगल्या मालाची सरासरी काढली. त्यांचा दोष नाहीये, हा शेतकऱ्यांचा दोष आहे. उद्या केडी चौधरींना तसंच झालं तर तेच होणार आहे. पण आम्ही काय धोरण ठेवलं की मंदी होणार आहे. आम्ही 25 वर्षाचा अनुभव आहे. शेतकरी कधी फसतो आणि त्या फसाच्या टायमिंगला त्याला जर वाचवता आला आपल्याला तर बुकिंगद्वारे वाचूया. म्हणजे हे राजस्थानमध्ये गुजरातमध्ये केलेला प्रयोग मी इथं कामाला आणला. आणि बरोबर आहे, लोकांना असं थोडंसं जागृत केलं ना बुकिंगच्या याने. हो लोक पण थोडं हे होतात. नाही कसं आहे की मी आज छोटा व्यापार करून मोठ्या व्यापारापर्यंत पोहोचलेलो आहे की छोट्या व्यापारातल्या त्रुटी मोठ्या व्यापारातल्या त्रुटी आणि त्या त्रुटीतनं मार्ग काढून आपण जे टेक्नॉलॉजी आणली किंवा डिजिटल मार्केट केलं, आज कुणाला फोन करायची गरज नाहीये. तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं जे येतंय. तुम्हाला जास्त व्यापार करायचा असेल तर कमी बोलावं लागेल आणि जास्त सेवा द्यावं लागेल. हो बरोबर. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एक क्लिप पडली तर आज 30-30 आणि 40-40 हजार लोक ऐकतात. म्हणजे हा एक संदेश झाला ना आपल्या माध्यमातून. नाही ऐकतात ना. आता तुमच्या याच्यावरती बऱ्याच लोकांचं मार्केटचं धोरण, जागेवर व्यापार, तुमचे आता सगळे मेसेज पाडतात, सगळं माहिती होतं लोकांना ना. आणि ह्याच्यात मी कुठेही माझ्याकडे माल पाठवा हे एक शब्द सुद्धा मी वापरलेला नाही कधी. माझ्याकडे माल पाठवा हा शब्द वापरला नाही, वापरणार पण नाही. तुम्ही पहिल्यांदा 4 मार्केट पहा, मग माझ्याकडे जर सेवा योग्य वाटली तर या. नाही बरोबर आहे ना ते. कारण कसं आहे की शेवट आज तुम्ही कष्ट केलेले आहे की कोणतरी कुठं घेऊन जा म्हणतोय आणि चला म्हणतोय म्हणून जाणं आणि तुम्ही स्वतः पाहणं, म्हणजे हा फरक आहे ना. आता तुम्ही सुद्धा गाडीवाला म्हणून आज शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करताय, आज त्यांना आधार देताय, म्हणून कोणत्याही मार्केटला घेऊन गेला तर तुम्ही गाडी उपलब्ध करून देता त्यांना.
नाही आहे ना, बरोबर. हा, म्हणजे त्या गाडीच्या माध्यमातून किंवा आपल्या कृषी सेवाच्या माध्यमातून तुम्ही जे आज जाळं पसरलेलं आहे हे सहजासहजी एक दिवसात शेतकऱ्याला उभं मदत केलेली ना, त्याला प्रत्येक दिवशी तुमची मदत झालेली आहे. नाही ना, ते आता पाठवायचं म्हणलं आपल्यावर विश्वासच ठेवतात ना. मग ते आज काय नाही त्यांचं. मग असे ट्रान्सपोर्टवाले सुद्धा खूप महत्वाचे आहेत की जे तुमच्यावर विश्वास ठेवून आणि तुमच्या माध्यमातूनच बाबा हे मला औषधं द्या, खतं द्या किंवा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही 6 महिने सांभाळताय आणि आलेले पैशातनं तुम्ही ते त्यांच्या सल्ल्याने तुम्ही कमी करून घेताय. तुम्ही असं नाही की आली पट्टीन सगळीच खिशात घातली असंही नसेल करत तुम्ही. नाही नाही. हा, त्यांची गरज भागून माझे पैसे द्या 6 महिन्याचे आणि तुम्ही जगाने योग्य मार्केटला जा. तेच काय झालंय, दुपारी एक शेतकरी आलता, माल खूप चांगला होता, त्यांनी मला फोटो काढून आणले. तो म्हणला काढायचंय शेट मला उद्या माल. तो म्हणला आपण फोन करू शेटला. त्याच्यामुळे मी फोन लावला होता, आपल्या माणसाचा नंबर होता. बर. मग आपला माणूस म्हणला तुम्ही शेट बरोबर बोला. तो म्हणलं मी आता निवांतच बोलतो म्हणलं शेट बरोबर. नाही बरं झालं. म्हणजे तुम्हाला कधी वाटलं मला फक्त मिस कॉल करून ठेवा, मी निवांत झालं की तुमच्या टायमिंग नुसार या टायमिंगला मला फोन, आपण एकत्र येऊन बोलूया. आता आपण नक्कीच बोलूया. तेच ना मग. हा, हे 4 दिवसाचं वादळ आहे. आज मला अनुभव आला की 151 मागितलेले बाग पर 110-15 वर आली, आज तिचा 141 सौदा झाला. म्हणजे त्यांनी पण 4-6 जणांना योगावानी काही लोक जवळ आली, म्हणजे एकत्र आली आणि योगावानी ती बोली लावून बागेत सौदा झाला. हा, म्हणजे जे मार्केटमध्ये बोली होत्यात ना, ते शेता बांधव सुद्धा बोले झाले पाहिजे असं माझं मत आहे की उद्या आज कोणतरी एक व्यापारी येतो आपण त्याशी बोलतो आणि दुसरा येतो त्यांचाच माणूस येतो, मग ते कुठंतरी आपण बाबा योग्य वेळी आम्ही सौदा करतोय हे तुम्ही या, तुम्हाला पटल आम्हाला पटलं आम्ही देऊन टाकू. नाही होतं ना जागेवर, एक शेतकऱ्याचा चांगला गेला तर दुसरा पण ते रेट लावून धरतो ना. हा, आणि धरलाच पाहिजे हो. एवढं कष्ट झालेले आहेत. आज पाण्याची समस्या भयंकर, तेलाची समस्या भयंकर, कळी सेटिंगची समस्या भयंकर, आणि त्यात मार्केट ढासळल्यावर शेतकऱ्यांना झोप लागत नाही. नाही होते ना, आता शेतकऱ्याची लय अपेक्षा, मध्ये रेट उंच होते ना, शेतकरी खर्चाला अजिबात कमी नाही पडले, काही खर्च करायला लागले ना. बरोबर आहे ना. नाही काय अडचण नाही, रेट राहतील, थोडस लय वाढणार नाहीत, पण लय घटायची तर मला चान्सेस आता इथून पुढे थोडेसे कमी राहतील, कारण आता उघडलेला पाऊस मालही टिकायला लागलेत आता. आणि मार्केटमध्ये तुम्हाला 2-3 दिवसात थोडेसे कमी दिसायला चालू होतील माल. आजच थोडी आवक कमी झाली ना. आज बुकिंग कमी झाली, म्हणजे ऑटोमॅटिक शेतकरी थांबला. जो कडक होता तो बाबा थांबव 4 दिवसांनी घेऊन जाऊ. जो कडकवाला पुढे जाऊन मंदी होईल म्हणून आत्ताच आला होता मैदानात, तो आता थांबायला पण तयार झालाय. आणि ह्याच्यात ज्याचा तयार झाला त्याचे पैसे होऊन जातील. असं शेतकऱ्यांना थांबवलं पाहिजे ना 1-2-4 दिवस. जे कडक आहेत त्यांनी थांबवा, पण ज्यांचं तयार झालेलं आहे किंवा तयार झालेला आहे एक शेतकऱ्याचा माल, नाही त्यांना विरळायला लावा. मग थोडस 1-2-3 दिवसात विरळायला लावा. 2 दिवसात आता आजच मला आवक जरा थोडीशी मर्यादित होईल असं अपेक्षा आहे, कारण आपण बी तसं आवाहन केलंय आणि बुकिंग पण त्या लेवलवर कमीच घेत गेलोय आपण. बघू मग उद्या त्याला काढायला परवाच्या विक्रीला. हो चालेल. उद्या कोणावर आहे? उद्या आता गुरुवार आहे ना. मग उद्या काढून शुक्रवारची विक्रीला उद्या, काय अडचण. शुक्रवारची विक्रीला करू आपण. हो चालेल. येऊ द्या, काय अडचण. गडबडून जाऊ नका म्हणा. आता हे एकदम डासाळले तेवढं उचलायला पण लागू होईल, पण जास्त अपेक्षा नका धरू. अपेक्षा कमी धरली तर कदाचित जास्तही पैसे मिळतील. तेच त्याला जो माल झालाय ना विरळणी करून, जो चांगला साईजचा माल आहे तो काढायला हवा आपण. हो. नक्की. काय अडचण आली मला फोन करा. हो चालेल, ठीक.